मला ती कशानं ढवळलेलं नागाच्या पिल्याला काग खवळलेलं. अहो नागाच्या पिळे का खवळायचं असते आणि त्याला नागाला बी मस्त ती महारथी आहेत अडवणार. आता हे अडव तुझं आलेला गडी माय बापाचं चाले ना काय बहीण भाऊ ठाईची ठाई सेजची बायको पुस नकाई इष्ट मैत्र कोणाचे रे भाई म्हणून तू का कुलती. अरे धरा धरा संत संगती म्हणून तू का कुलती. धरा धरा संत संगती. वा अहो गायच्या काशीमध्ये गुळचिड असतोय त्याला दूध प्या मिळते का ते रक्तच प्याणार हो. तसं आता मी शॉर्टकटमध्ये बारोड म्हणतो चांगला बारोडकार आहे मी ऐका आलोय. हे ऐकाय कसं येत आहे. चिंचच्या पानावर देऊळ रचले आधी कळस मग पाया रे देव पूजाय गेलो देऊळ बुडाले परी सद्गुरु राया रे पर्यत सद्गुरु राया रे पूजा करता देऊळ उडाले पर्यत सद्गुरु राया रे. पानावर देऊळ रचले आधी कळस मग पाया देव पूजाय गेलो देऊळ बुडाले परी सद्गुरु राया रे. करताना देऊळ उडाले पर्यत सद्गुरु राया रे. करताना देऊळ उडाले पर्यत सद्गुरु राया रे. तोंडी हरणी पाण्यावर आली क्या बात आहे. ते मुकाविने पाणी प्यारी रे पासनाचा सागर मुकर जल डोहा बस वांज्याचा पुत्र पोवला पानावर देऊळ रचले आज कळस मग पाया देव पूजाय गेलो देऊळ उडाली परी सद्गुरु राया देऊळ पेवा देऊळ उडाले परी सद्गुरु राया. करताना देऊळ उडाले पर्यत सद्गुरु राया रे. देऊळ उडाले पर्यत सद्गुरु राया रे. आंधळ्याने देखील भैऱ्याने ऐकले चालू करायचं. आंधळ्याने देखील भैऱ्याने ऐकले पांगळ्याने पाठलाग केला एका जनार्दन एक विनंती अखंड नामस्मरण करा. चिंचच्या पानावर देऊळ रचले आधी कळस मग पाया देव पूजाय गेलो देऊळ उडाले परी सद्गुरु राया देऊळ उडाले परी सद्गुरु राया. देऊळ उडाले पर्यत सद्गुरु राया